तर तिकडे येवला शहरामध्ये गणेशोत्सवानिमित्त सुवर्णकार समाज मंडळानं यंदा खास उपक्रम राबवलाय। 17 किलो वजनाचा चांदीचा गणपती विराजमान करण्यात आलेला आहे। या भव्य सजावटीमध्ये विराजमान झालेल्या या गणरायाच्या दर्शनासाठी शहरातील गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। या मंडळाच्या वतीनं पारंपरिक हलकडीच्या तालावरती ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र पटाव यांनी। येवला शहरामध्ये विविध मंडळांनी गणेश उत्सवानिमित्त आपले गणपती बाप्पाची स्थापना केली आहे। मात्र आपण एका ठिकाणी आलेलो आहे सुवर्णकार समाजाच्या इथे। या मंडळाने अक्षरशः चांदीच्या गणपती हा विराजमान केलेला आहे। आपण बघितलं तर स्थापनेपासूनच अनेक गणेश भक्त या ठिकाणी या चांदीच्या गणपतीचे दर्शन घेताना दिसत आहे। गणेश भक्तांचा जो ओघ आहे वाढताना दिसतोय। आगळी अशी मूर्ती आहे। आपल्यासोबत याच मंडळाचे काही सदस्य एका सांगाल की चांदीचा गणपती विराजमान केला किती किलोचा आणि कसा आहे? 17 किलोचा गणपती आज हा हलकडी वाजूत मेन रोडनी भद्रकाली मंदिरात त्याची आज प्राण प्रतिष्ठा केली आणि सर्व समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थिती। या गणपतीची आज आम्ही 4-5 वर्षापासून प्राण प्रतिष्ठा करत होतो। आज 17.5 किलोचा गणपती झालेला आहे आणि आज भद्रकाली मंदिरात स्थापना केलेली। सर्व समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाला। एकूणच बघितलं तर आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे अक्षरशः हा 17 किलोचा चांदीचा महाकाय गणपती इथे विराजमान झालेला आहे। सकाळपासूनच विविध कार्यक्रमांसह या गणपतीची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकूणच बघितलं तर आगळीवेगळी परंपरा जपत सुवर्णकार समाजाने चांदीचा गणपती हा विराजमान केलेला आहे। नरेंद्र पटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।